छगन भुजबळ यांच्या दालनामध्ये ओबीसी उपसमितीची बैठक सुरू। बावनकुळेंसह पंकजा मुंडे, अतुल सावे आणि गणेश नाईक उपस्थित। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्याची माहिती। पुढील व्यवस्था होईपर्यंत जानेवारीपर्यंत बिरेंद्र सराफ काम पाहणार। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार। 9 लाख कोटींचं कर्ज राज्य सरकारवर कसं फेडणार? उद्धव ठाकरे यांचा सवाल। 50 लाख कोटींपेक्षा अधिकच्या जीडीपी मध्ये 9 लाख कोटींचं कर्ज असल्यास सेफ झोनमध्ये विकास प्रकल्पांसाठी कर्ज काढणार। भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडून स्पष्ट। देवाभाऊंच्या नावे करोडोंच्या जाहिराती कशासाठी? एका माणसाच्या नावे करोडो उधळता मग शेतकऱ्यांना प्राथमिक मदत का नाही? उद्धव ठाकरे यांची टीका। राज्य सरकार निकष पाळून कर्ज काढतं। जनहितासाठी कर्ज काढण्याचे निकष पाळून आम्ही जनसेवा करणार। आशिष शेलार यांचं विधान। मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा। रत्नाकर गुट्टे, राजू नवघरेंसह राजेश विटेकर आणि राहुल पाटलांची अजित पवारांकडे मागणी। नाना पटोले आणि अजित पवारांची भेट। राज्यात पावसामुळे शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। अजित पवारांच्या भेटीनंतर पटोलेंची माहिती। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी, पण आम्ही बोलताना आधीपासूनच बंजारा वंजारा असं बोलतो। धनंजय मुंडे पलटले। बंजारा वंजारा एकच, काल मुंडेंचं विधान। मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या भत्त्यामध्ये दुपटीने वाढ। आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस 2 वर्ष मुदतवाढ। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय।